नमस्कार. शौर्य प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरम वर आमच्या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत. या फोरमवर आपल्या सर्वांचं स्वागत. मी माधव मांजरेकर. या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा आरंभ शांती पाठाने करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत कवी विंदा करंदीकर यांच्या कविता. पूर आलेल्या नदीचा प्रवाह काठ जुमानीत नाही. मंगेश पाडगावकरांनी विंदा करंदीकरांच्या बाबतीत असं लिहिलेलं आहे. विंदांच्या कवितेकरिता याहून समर्पक विधान मला तरी सापडलेलं नाही. एकेकाळी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट असे तिघं एकत्र कविता वाचनाचे कार्यक्रम करीत असत. तेव्हापासूनची त्यांची मैत्री. या मंडळीत 1918 साली जन्मलेले गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर सिनियर ऐन 30शीत प्रवेश करता करता त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, स्वेदगंगा. त्यानंतर पुढल्या 5 वर्षात मृद्गंध, त्यानंतर 5 वर्षात ध्रुपद, नंतर जातक, विरूपिका, अष्टदर्शने, त्यामध्ये अनेक बालकविता संग्रह, असं बरंच काही विंदांच्या हातून 50 वर्षात लिहून झालं. दरम्यान 1967-68 मध्ये शिकागो विद्यापीठात सिनियर फुलब्राईट फेलोशिप, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, कबीर सन्मान, कोणार्क सन्मान, साहित्य अकादमीची महत्तम सदस्यता आणि या सर्वांवर कळस म्हणजे आपल्याला माहितीच आहे 2006 साली डेकार्त, स्पिनोझा, कांट, हेगेल, शोपेनहॉयर, नीचे, बर्गसॉ आणि चार्वाक या अष्टदर्शनांसाठी मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार. तर ऐकूया विंदा करंदीकर यांच्या कविता. कार्यक्रमाचं नाव मृद्गंधाचा नजराणा. सादर करते आरती रानडे, विद्युलता महाबळ, सागर साबळे आणि रत्नाली पाटील. आरती. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. विंदा करंदीकरांच्या कवितेत आपल्याला एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिसकिलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजूक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या एखाद्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोश, तिचा नाद, तिचे सामर्थ्य, तिची अवखळ झेप पाहता ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते.
तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या जुळजुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिण शावकाची नाजूक हालचाल, दगड गोट्यांनी भरलेलं विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतम बुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकाची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एका मागून एक आठवण व्हावी असेच विंदा करंदीकरांच्या कवितेचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला स्वरूप देण्यात विंदांची कविता जशी रंगून जाताना दिसते, तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात ती संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचं रूप न्यारं आहे, व्यक्तित्व आगळं आहे, तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते. शीलाच्या पेढीवर मजला चेतनसे मम वटवायाचा, त्यागातील विकृत भोगास्तव मी नचविकली माझी वाचा. मृद्गंधाच्या नजराण्याविण काय तुला मी दुसरे देणे, मातीतून मी आलो वरती मातीचे घेऊनिया गाणे. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. माकड छाप, दंतमंजन, तो चहा, तेच रंजन, तीच गाणी, तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. खानावळीही बदलून पाहिल्या, जीभ बदलणे शक्य नव्हते. काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल. नरम मसाला, गरम मसाला, तोच तो भाजीपाला, तीच ती खवट चटणी, तेच आंबट सार. सुख थोडे, दुःख फार. संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे, या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे, कवडे फार. पडद्यावरच्या भूतचेष्टा, शिळाशोक, बुळा विनोद, भ्रष्ट कथा, नष्ट बोध. 9 धागे एक रंग, व्यभिचाराचे सारे रंग. पुन्हा पुन्हा तेच भोग, आसक्तीचा तोच रोग. तेच मंदिर, तीच मूर्ती, तीच फुले, तीच स्फूर्ती. तेच ओठ, तेच डोळे, तेच मुरके, तेच चाळे. तोच पलंग, तीच नारी, सतार नव्हे एक तारी. करीन म्हणले आत्महत्या, रोमिओची आत्महत्या, दधीचीची आत्महत्या. आत्महत्याही तीच ती, आत्माही तोच तो, हत्याही तीच ती. कारण जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते. खरंच आयुष्यात इतकं सगळं तेच घडत असलं की कधी कधी मन उदास होतं, नाही? अगं, हीच नेमकी भावना हुंकार या कवितेत आहे बघ. मनास माझ्या कधी कधी ती रितेपणाची जाणीव होते. मनास माझ्या कधी कधी ती रितेपणाची जाणीव होते, आणिक जे केले ते सगळे शून्यात पुरे जिरुनी जाते. मी पण जाते घसरत अनुभूतींच्या शेवाळातून. शून्यामागून शून्ये चढती, मूल्य न वाढे फसवी जीवन. हुंकार असा अवचित येतो.
हुंकार असा अवचित येतो रित्या मनाच्या गहन गुहेतून. अनभोगाचे रचुनी डोंगर त्या मागे मी लपतो जाऊन. रितेपणाची सरे न जाणीव, रितेपणाची सरे न जाणीव, हुंकाराचे पुन्हा उठे भय. ठरतो ठरतो तोच पराभव, ज्यात मानिला मी माझा जय. ठरतो ठरतो तोच पराभव, ज्यात मानिला मी माझा जय. अनु, यश अपयशाची गणित जरी चुकली तरी एखाद्या वेड्या मुसाफिरासाठी आयुष्याचा प्रवास हाच खूप रंजक असतो. आणि कदाचित म्हणूनच तो फार सहजतेनं म्हणतो, चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड, मी चालतो अखंड चालायचे म्हणून. मी चालतो अखंड चालायचे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे. मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा, मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा, विझले तिथेच सारे ते मागचे इशारे. चुकली दिशा तरीही, चुकली दिशा तरीही आकाश एक आहे. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे. आशा तशी निराशा, आशा तशी निराशा, हे श्रेय सावधानचे. बेसावधास कैसे डसणार हे निखारे, बेसावधास कैसे डसणार हे निखारे. खरंय, पण आरती असा बेधडक वेडा मुसाफिर एखादाच. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना मात्र आजूबाजूच्या परिस्थितीला तोंड देताना मन घट्ट करून समजवावं लागतं की माझ्या मना बन दगड. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे. अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव, कुडकुडणारे हे जीव पाहू नकोस डोळे शिव. नको पाहू जिणे भकास, ऐन रात्री होतील भास. छातीमध्ये अडेल श्वास, विसर यांना दाब कड, माझ्या मना बंद दगड. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे. ऐकू नको हा आक्रोश, तुझ्या गळ्याला पडेल शोष. कानांवरती हात धर, त्यातूनही येतील स्वर. म्हणून म्हणतो, म्हणून म्हणतो ओत शिसे, सांभाळ सांभाळ लागेल पिसे. रडणाऱ्या रडशील किती, झुरणाऱ्या झुरशील किती, पिचणाऱ्या पिचशील किती. ऐकू नको असला टाहो, ऐकू नको असला टाहो, माझ्या मना दगड हो. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे. येथेच असतात निशाचर, येथेच असतात निशाचर. जागोजाग रस्त्यावर असतात नाचत काळोखात, हसतात विचकून काळे दात. आणि म्हणतात कर हिम्मत, आणि म्हणतात कर हिम्मत. आत्मा वीक उचल किंमत. माणूस मिथ्या सोने सत्य, माणूस मिथ्या सोने सत्य. स्मरा त्याला स्मरा नित्य. भिशील ऐकून असले वेद, भिशील ऐकून असले वेद. बन दगड नको खेद. बन दगड आजपासून, बन दगड आजपासून, काय आडेल तुझ्या वाचून. गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी. काय तुझे हे निश्वास मरणाऱ्याला देतील श्वास. आणि दुःख छाती फोडे, देईल त्यांना सुख थोडे. आहे तेवढे दुःखच फार, आहे तेवढे दुःखच फार. माझ्या मना कर विचार, कर विचार हस रगड. माझ्या मना बन दगड, माझ्या मना बन दगड. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे. अटळ आहे घाण सारी, अटळ आहे ही शिसारी. एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल.
अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा, होतील भूते. या सोन्याचे बनतील सूळ, या सोन्याचे बनतील सूळ, सुळी जाईल सारे खूळ. ऐक टापा ऐक आवाज, ऐक टापा ऐक आवाज, लाल धूळ उडते आज. ह्याच्या मागून येईल स्वार, या दगडावर लावील धार. इतके यश तुला रगड, माझ्या मना बंदगड, माझ्या मना बंदगड. धैर्य लागते हसावयाला, धैर्य लागते हसावयाला, जरी मनाला चढला माज. हसता हसता मध्येच आतून परक्याचा उठतो आवाज. हसता हसता मध्येच आतून परक्याचा उठतो आवाज. धैर्य लागते पहावयाला, धैर्य लागते पहावयाला, आरशातले औरस रूप. भिजे भावली काचे मधली, काच खातसे शिळे स्वरूप. भिजे भावली काचे मधली, काच खातसे शिळे स्वरूप. धैर्य लागते रडायलाही, धैर्य लागते रडायलाही, अश्रूंचे अवसान न पुरते. मनुस बुडवून त्या माशावर, जेव्हा एकच माकड उरते. मनुस बुडवून त्या माशावर, जेव्हा एकच माकड उरते. केले कुणास्तव ते कधी, केले कुणास्तव ते कधी, ते कधी मोजू नये. केले कुणास्तव ते किती, ते कधी मोजू नये. होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती. घेतील ते पायातळी, त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी, सत्यास साक्षी ठेवूनी, वागेल तो बोलेल जो. तो बोचतो मित्रासही, त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो. आता टळे ना पोहणे, त्याला तयारी पाहिजे. आता टळे ना पोहणे, त्याला तयारी पाहिजे. हल्ली हल्ली फुलू लागल्या, हल्ली हल्ली फुलू लागल्या, शेजारील सान्यांच्या पोरी. हल्ली हल्ली फुलू लागल्या, शेजारील सान्यांच्या पोरी. 19 वर्षाच्या अभयेला येऊ लागली मध्येच घेरी. 17 वर्षाची सुलभाही, हुळहुळणारे नेसे पातळ. 17 वर्षाची सुलभाही, हुळहुळणारे नेसे पातळ. मध्येच होई खिन्न जराशी, मध्येच ओठांची चळवळ. 15 वर्षाची प्रतिमापण, 15 वर्षाची प्रतिमापण. बुजते पाहून पहिला झंपर, तिला न कळते काय हवे ते, तरी पाहते ती खालीवर. हल्ली हल्ली फुलू लागल्या, शेजारील सान्यांच्या पोरी. बाप लागला होऊ प्रेमळ, आई कडवट आणि करारी. सारे तिचेच होते, सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो, आम्हीही त्यात होतो, खोटे कशास बोला. आम्हीही त्यात होतो, खोटे कशास बोला. त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. उगवा वयाची उषाती अमुची तिच्याच नेत्री. अनमावळा वयाची संध्या तिच्याच ओठी. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून, दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी.
जेव्हा प्रदक्षिणाती घालीच मारुतीला, जेव्हा प्रदक्षिणाती घालीच मारुतीला, तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी. प्रत्यक्ष भेटली का? प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरुरी. स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. हसतोस काय बाबा, हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा, हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा. त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी, त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. ती का जर इतकी सुंदर असेल तर तर तिच्यासाठी लागेल जन्मावे पुन्हा. माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी, माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी. लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. तू झुंजू मुंजू हासशी, तू झुंजू मुंजू हासशी, जाई जुईचे लाजशी. मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी. तू बोलता साधे सुधे, तू बोलता साधे सुधे, सुचवून जाशी केवडे. मी बोलतो वाचाळसा पंडिती काहीतरी. होशी फुलासह फूल तू, होशी फुलासह फूल तू, अन चांदण्यासह चांदणे. ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करी. म्हणतेस तू, म्हणतेस तू मज आवडे रांगडा सीधेपणा. म्हणतेस तू मज आवडे रांगडा सीधेपणा. विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरी. लिहिती बटा भालावरी, लिहिती बटा भालावरी, उर्दू लिपीतील अक्षरे. लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे. हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. तुझी या ओठावरचा मोहर मम ओठांवर गळला ग. अन आत्म्याच्या देवाऱ्यातून गंध मधुर दरवळला ग. तुझी या ओठावरचा मोहर मम ओठांवर गळला ग. अन आत्म्याच्या देवाऱ्यातून गंध मधुर दरवळला ग. आज मधाची लाट मनावर उसळत उसळत फुटली ग. आज सखे, आज सखे मज नकळत अलगज गाठ जीवाची सुटली ग. आगंतुकही आज दिवाळी उंबरठ्यावर बसली ग. आज घराची फुटकी कौले अंधाराला हसली ग. चार दिशांच्या, चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांना वळल्या ग. विश्व फुलातील पिवळे केसर खुणात यांच्या कळल्या ग. तुझी या ओठावरचा मोहर मम ओठांवर गळला ग. अन आत्म्याच्या देवाऱ्यातून गंध मधुर दरवळला ग. माझे मला आठवले, माझे मला आठवले, तुझे तुला आठवले. दोघांच्याही डोळ्यामध्ये जुने पाणी साठवले. माझे मला आठवले, तुझे तुला आठवले. दोघांच्याही डोळ्यामध्ये जुने पाणी साठवले. जुने पाणी, जुने पाणी काळे काळे तरंगली तवंगात शिळ्या वासनांची बाळे. माझे मला आठवले, माझे मला आठवले, तुझे तुला आठवले. दोघांच्याही वेदनेला कोणीतरी दटावले. दटावले कुणी जरी, दटावले कुणी जरी. दुभंगले जुने पाणी प्रगटली हिमगिरी.
माझे मला आठवले, माझे मला आठवले, तुझे तुला आठवले, न कळत हातांमध्ये हात गेले गाठवले, न कळत हातांमध्ये हात गेले गाठवले. सावरला पुन्हा तोल, सावरला पुन्हा तोल, जरी कळे दोघांनाही, जुने पाणी किती खोल. जरी कळे दोघांनाही, जुने पाणी किती खोल. असेच होते म्हणायचे तर, असेच होते म्हणायचे तर, अशी अचानक भ्यालीस का. असेच होते म्हणायचे तर, अशी अचानक भ्यालीस का. अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का. असेच होते म्हणायचे तर, वरवर फसवे हसलीस का. स्वप्नाला चुरडून मिठीतच पुन्हा तयावर रुसलीस का. अग असेच होते म्हणायचे तर, उगाच खोटे रडलीस का. अग असेच होते म्हणायचे तर, उगाच खोटे रडलीस का. भरात येऊन भलत्या सलत्या करात माझ्या शिरलीस का. असेच होते म्हणायचे तर, असेच होते म्हणायचे तर, अशी जीवाला डसलीस का. केस मोकळे ओले घेऊन वणव्यामध्ये घुसलीस का. केस मोकळे ओले घेऊन वणव्यामध्ये घुसलीस का. हे ओले मोकळे केस, त्यांचे चाळे खरंच जीवघेणे असतात नाही. सोपेच असतात तुझे केस, सोपेच असतात तुझे केस, सोपीच असते लखेर डोळ्यांची. सोपेच असतात तुझे केस, सोपीच असते लखेर डोळ्यांची. सोप्याच असतात तुझ्या गाठी, कठीण असते तऱ्हा चोळ्यांची. सोपेच असते मानेचे वळण, सोपेच असते मानेचे वळण, सोपीच उतरण निमुळत्या पाठीची. सोपेच असते मानेचे वळण, सोपीच उतरण निमुळत्या पाठीची. सोपेच असते तुझे पाऊल, कठीण असते वाट दाटीची. सोपाच असतो राग अनुराग, सोपाच असतो राग अनुराग, सोपीच असते तुझी कळ. सोप्या सोपस मांड्यांमध्ये 10 हत्तींचे असते बळ. सोप्या सोपस मांड्यांमध्ये 10 हत्तींचे असते बळ. हरा दिवसांनी आली माघारीण माहेराला, स्टेशनात भेटलानी ओळखीचा टांगेवाला. ओळखीचा वाटला तो कोण कोठचाही भ्रांत, हसला तो ओळखीने आणि चढली ती आत. नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे, भरदार सुटे घोडा आणि चाबुक कडाडे. ओळखीचे आले वाडे, आली आली गेली शाळा. ओळखीचे आले वाडे, आली आली गेली शाळा. अगं बाई, तोच हा का. तिला चंदू आठवला, तिला चंदू आठवला. आठवले सारे सारे, आठवले सारे सारे, आठवले त्याचे डोळे आणि तिच्या काळजात काही थरारून गेले. आठवले सारे सारे, आठवले त्याचे डोळे आणि तिच्या काळजात काही थरारून गेले. फार दिवसांनी आली माघारीण माहेरला, गल्लीतल्या घरा पुढे त्याने टांगा थांबविला. नाही वळवली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी, माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी. माहेराला भेटली ती
थोडी सुखी थोडी कष्टी. तीर्थाटन मी करीत पोचलो, न कळत शेवट तव दारी. तीर्थाटन मी करीत पोचलो, न कळत शेवट तव दारी. अन तुझी या देहात गवसली, सखये मजला तीर्थे सारी. अधरावरती तव वृंदावन, अधरावरती तव वृंदावन. प्रयाग सापडले नेत्री, भालावरती ते मान सरोवर. मानेवरती गंगोत्री. गया तुझ्या गालात मिळाली, गया तुझ्या गालात मिळाली. रामेश्वर खांद्यावरती, गया तुझ्या गालात मिळाली. रामेश्वर खांद्यावरती. मिळे द्वारका कमरे पाशी, अन काशी आवती भवती. मोक्षाची ही नुरली इच्छा, मोक्षाची ही नुरली इच्छा. नको कृपा याहून दुसरी. तीर्थाटन मी करीत पोचलो, न कळत शेवट तव दारी. तीर्थाटन मी करीत पोचलो, न कळत शेवट तव दारी. तुडुंब भरलिस मातृत्वाने, तुडुंब भरलिस मातृत्वाने. काजळ वाहवले गालावर, मोहर गळला मदिर क्षणांचा. कणी प्रगटली निवले अंतर. तुडुंब भरलिस मातृत्वाने, काजळ वाहवले गालावर. मोहर गळला मदिर क्षणांचा. कणी प्रगटली निवले अंतर. त्या उत्कट एका झेपेतच पोचलीस पुढच्या क्षितिजावर. त्या उत्कट एका झेपेतच पोचलीस पुढच्या क्षितिजावर. मला उमगले मी अनवश्यक, फितुर जाहले तुझला अंबर. त्या दिवशी मी तुला शापिले, तुला वाटले कौतुक ते तव. त्या दिवशी मी तुला शापिले, तुला वाटले कौतुक ते तव. तुडुंब भरलिस, तुडुंब भरलिस. ओळखले मी जामीन तुझला कुळी शहाण्णव, जामीन तुझला कुळी शहाण्णव. या जीवनाने जे दिले, या जीवनाने जे दिले. जन्मात ते मावेच ना. मग शेवटी घाई नको, सन्मान त्याचा राखना. मी जायचा पुढती जरा थांबायचा, मी जायचा पुढती जरा थांबायचा. तू यायची चालीत आपुल्या मागुनी, ही रीत नेहमीचीच ना. आता कितीसे चालणे, आता कितीसे चालणे. सोपा उतारच शेवटी. झाले जरा मागे पुढे, तरीही तिथे भेटू पुन्हा. आणि भेटण्याला काय गोडी, आणि भेटण्याला काय गोडी. त्या प्रतीक्षे वाचुनी, पण वाट पाहत थांबणे. याचा सरावच आपणा. कोण आधी कोण नंतर, कोण आधी कोण नंतर. अर्थ तो त्याला किती, कोण आधी कोण नंतर. अर्थ तो त्याला किती. हे रोज पाने वाढताना तू मला बदलीस ना. मी त्या तिथे तू या इथे, मी त्या तिथे तू या इथे. हा भास श्वासा एवढा, गंगेवरी का काढती कोणी खुळ्या खाणा खुणा. पंचारती जेव्हा सरे आणि प्रार्थना होई सुरू. पंचारती जेव्हा सरे आणि प्रार्थना होई सुरू. कुणी फुंकरोनी टाकती का तेवत्या निरांजना. कुणी फुंकरोनी टाकती का तेवत्या निरांजना. ओचे बांधून पहाट उठते, ओचे बांधून पहाट उठते. तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून 2 डोळे उमलू लागतात. आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते.
उभे नेसून वावरत असतेस. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्यानं म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते. आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्न मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिऊ काऊच्या मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंब रेंगाळत असतात. स्वागतासाठी तू सुहासिनी असतेस. वाढताना यक्षिणी असतेस. भरवताना पक्षिणी असतेस. साठवताना संहिता असतेस. भविष्याकरता स्वप्न सती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. एका माकडाने काढले दुकान, आली गिऱ्हाईके छान छान. एका माकडाने काढले दुकान, आली गिऱ्हाईके छान छान. मनीने आणले पैसे नवे, म्याव. म्हणाली शेटजी उंदीर हवे. गरुड म्हणाला घेऊन झाप, 2 रुपयाचे काढा साप. अस्वल आले नाचवीत पाय, म्हणाले मधाचा भाव काय. कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा. माकड म्हणाले लावून गंध, आता झाले दुकान बंद. आटपाट नगरामध्ये. आटपाट नगरामध्ये नाही होत चोरी. आटपाट नगरामध्ये नाही होत चोरी. हुशार मुले काळी आणि खुळी मुले गोरी. हुशार मुले काळी आणि खुळी मुले गोरी. आटपाट नगरामध्ये किती किती मजा. आटपाट नगरामध्ये किती किती मजा. प्रधान भरतो पाणी आणि रस्ते झाडतो राजा. प्रधान भरतो पाणी आणि रस्ते झाडतो राजा. आटपाट नगरामध्ये नाही चालत नाणी. आटपाट नगरामध्ये नाही चालत नाणी. 1 शेर गुळासाठी 10-12 गाणी. 1 शेर गुळासाठी 10-12 गाणी. आटपाट नगरामध्ये सुट्टी नाही बाळा. आटपाट नगरामध्ये सुट्टी नाही बाळा. सांग कशी सुट्टी असेल जर नाही शाळा. सांग कशी सुट्टी असेल जर नाही शाळा. कवितेचं नाव आहे 2 परी. अगं नि काग या 2 परी. अगं नि काग या 2 परी राहत होत्या एकाच घरी. एकदा कागला आली लहर. एकदा कागला आली लहर, माशाच्या पाठीवर बांधावे घर. अगं बसली गाणे गात. अगं बसली गाणे गात, कागने पाहिले समुद्र सात. तिने आणले लाख मोती. तिने आणले लाख मोती, तरी अगं गातच होती. काग म्हणाली अगं बाई, काय पण आ, काय पण ई. अगचे डोळे पाण्याने भरले. अगचे डोळे पाण्याने भरले, कागच्या मोत्यांचे पाणीच सरले. कागच्या मोत्यांचे पाणीच सरले. हूं का चू, चू का हूं, हे दोघे सख्खे भाऊ. चेफाफू, फुंकाचे, हे दोघे त्यांचे भाचे. 4 चिनी केव्हा तरी जेवून गेले माझ्या घरी.
4 पराती वाढला भात, एक एक काडी 4 हात. नंतर त्यांनी ढेकर दिली, ती चीनला ऐकू गेली. तेव्हापासून काय झाले? नाही जुरळ घरात आले. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा, भुर्र पाणी, शार वाडा, गार भिंती, दार त्याचे हस्ती दंती. कोण आले, दार आपोआप खोले. आली आली भूताबाई, आली आली भूताबाई, ती माणसे रोज खाई. स्मशानामध्ये घालते फेरी, पहाटे पूर्वी करते नेरी. नेरीसाठी होतात चट्ट, 2 पोरे लठ्ठ मठ्ठ. पण प्रत्येक एकादशीस रताळ्याचा खाते कीस. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा, भुर्र पाणी, शार वाडा, गार भिंती, दार त्याचे हस्ती दंती. कोण आले, दार आपोआप खोले. आला आला महासंबंध, आला महासंबंध, त्याची चाल संथ संथ. त्याची उंची 10 फूट, अंगावरती काळा सूट, डोक्यावरती हॅट बीट, तुम्ही फसाल पहा नीट. वळवळणारे गळ्यात काय, नागोबाचा लंबा टाय. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा, भुर्र पाणी, शार वाडा, गार भिंती, दार त्याचे हस्ती दंती. कोण आले, दार आपोआप खोले. आला आला आग्या वेताळ, त्याच्या डोक्यात असतो जाळ. कोळसे खातो कराकर, राखेल पितो डबाभर. डोक्यावरती कढई धरून भूते घेतात स्वयंपाक करून. केसामधून उठतात ज्वाळा, सगळे न्हावी भितात त्याला. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा, भुर्र पाणी, शार वाडा, गार भिंती, दार त्याचे हस्ती दंती. कोण आले, दार आपोआप खोले. आला पिंपळावरून एक मुंजा संध्या करून, त्याची पोथी चालत येते, हळूच त्याच्या हातात जाते. रक्तासारखी पाने लाल, पुढेसाठी असते पाप. तीच पोथी ऐकण्यासाठी भूते आली झाली दाटी. काल लागली चुक चुक करून, पोथी वाचन झाले सुरू. हिंगाण विंगाण भिंगाण विंगाण, हिंगाण विंगाण हिंगाण विंगाण. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा, भुर्र पाणी, शार वाडा, गार भिंती, दार त्याचे हस्ती दंती. सर्व आले, दार हसले, बंद झाले. तो चंद्र छाटो काहीही, अन सूर्य काहीही भको. तो चंद्र छाटो काहीही,
अन सूर्य काहीही भको, मातीच पाया खालती, नाते तिचे विसरू नको. आत्म्यास आत्म्याचे मिळे, आत्म्यास आत्म्याचे मिळे, ते कोण घेईल काढुनी. पण इंद्रिया दरडावनी, शरीरास तू हिणवू नको. मोठ्यास मोठे मान तू, मोठ्यास मोठे मान तू, त्याहूनही मोठे चिंतता. पण आपणाही फार छोटे, तू उगा मानू नको. खोटा गळा काढू नको, खोटा टिळा लावू नको. जीव जडतो त्या ठिकाणी, पाय तू अडवू नको. विवेक संयम नम्रता, विवेक संयम नम्रता, असले सदाचे सोबती. विवेक संयम नम्रता, असले सदाचे सोबती. तरी व्हायचे वेडे जिथे, तेथे मढे होऊ नको. खुशाल जातू मंदिरी, खुशाल जातू मंदिरी, त्याला तिला देण्या फुले. पण त्यातल्या एका फुला, हुंगावया विसरू नको. पोचायचे जेथे, पोचायचे जेथे, तिथे ना ऊन आणिक सावली. म्हणूनी वडाच्या खालती, अस्वस्थ तू होऊ नको. म्हणूनी वडाच्या खालती, अस्वस्थ तू होऊ नको. किलबिललेले उजाडताना, ओठ उगवतीचा थरथरला, गुलाबलेला ओलला. किलबिललेले उजाडताना, ओठ उगवतीचा थरथरला, गुलाबलेला ओल लालसर. तुडुंबलेले संथ निळेपण, तुडुंबलेले संथ निळेपण, पसरत गेले चार दिशांना, तांबूस वेडे. हळूहळू मग निस्तब्दातून, स्वप्ने उडाली गुलाल घेऊन, लाल चुटुकशा चोची मध्ये पिंजर पंखी. आणिक नंतर आप खुशीने अभ्र वितळले, उरले केशर. आणि भराभर उधळण झाली आकाशावर, आकारांची रंग दंगल्या. नाही उमगले केव्हा सरला, रजत राग हा ही अस्ताई. आणि उमटला रौप्य तराणा, झगमगणाऱ्या जलद लयीती. असा विसरलो विसावलो अन, नीरवतेच्या गुप्त समेवर. असा विसावलो अन, नीरवतेच्या गुप्त समेवर. आणिक नंतर नकळे कैसी, मनात माझ्या काही न करता, जाणीव भरली कृतार्थतेची, जाणीव भरली कृतार्थतेची. दफन करून भगव्या कफनीचे, दफन करुनी भगव्या कफनीचे, मी पृथ्वीचा झालो प्रियकर. मी मातीशी करून मस्ती, अधरक्षत केले अवनीवर. दफन करुनी भगव्या कफनीचे, मी पृथ्वीचा झालो प्रियकर. मी मातीशी करून मस्ती, अधरक्षत केले अवनीवर. चढली माझ्या नवस्पर्शाने पृथ्वीच्या गालावर लाली. चढली माझ्या नवस्पर्शाने पृथ्वीच्या गालावर लाली. उसळून आल्या तिच्या उरातून, सळसळणाऱ्या हिरव्या साळी. उष्ण तिची निश्वसने प्यालो, उष्ण तिची निश्वसने प्यालो. त्या धुंदीतच स्मरली गाणी, स्वर्ग इथे वा इथेच रवरव, या मातीतच याच ठिकाणी. धर्म रडे हा धाय मोकलून, धर्म रडे हा धाय मोकलून, आणि लपे पापासह ईश्वर. दफन करून भगव्या कफनीचे, मी पृथ्वीचा झालो प्रियकर. दफन करून भगव्या कफनीचे, मी पृथ्वीचा झालो प्रियकर. असा मी तसा मी,
कसा मी कळेना. कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची, कधी वाढता वाढता व्योमव्यापी. कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची, कधी वाढता वाढता व्योमव्यापी. कधी धावतो विश्वचुंबावयाला, कधी आपणाला स्वहस्तेच शापी. कधी याचितो सत, कधी स्वप्न याची. कधी याचितो सत, कधी स्वप्न याची. कधी धावतो काळ टाकून मागे, कधी वर्षतो अमृताच्या सरी अन, कधी मृत्यूची भाबडी भीक मागे. कधी दैन्यवाणा निराधार होई, कधी दैन्यवाणा निराधार होई. कधी गूढ गंभीर आत्मप्रकाशी, कधी गरजतो सागराच्या बळाने. कधी कापतो बोलता आपणाशी, कधी आपणा सर्व पिंडात शोधी. कधी पाहतो आत्मरूपात सारे, कधी मोजितो आपणाला अनंते. अणुरूप होती जिथे सूर्यतारे. टळेना अहंकार साध्या कृतीचा, टळेना अहंकार साध्या कृतीचा. गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे. कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे, कधी सत्य ते वाटते सोंग साचे. कधी संयमी, कधी संयमी संशयात्मा विरागी. कधी संयमी संशयात्मा विरागी. कधी आतताई, कधी मत्तकामी. असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. आपण अनेक जण वर्षानुवर्ष इथं परदेशात राहतोय. लौकिक अर्थानं आपण आपला देश कधीच सोडलाय, पण खरंच सोडलाय आपण आपला देश? या निष्पर्ण वृक्षांची सावली जरी पडली माझ्या शरीरावर, तरी शरीराला फुटतील पाने फक्त फणसाची, याची नव्हती मला कल्पना. या निष्पर्ण वृक्षांची सावली जरी पडली माझ्या शरीरावर, तरी शरीराला फुटतील पाने फक्त फणसाची, याची नव्हती मला कल्पना. नव्हती कल्पना चावरा वारा बसेल सांगत मोहराच्या बातम्या. नव्हती कल्पना इथे पार्थिवाला फळविल बर्फ, आणि रुजेल ह्या बर्फामध्ये ते हिरण्यगर्भ. नव्हती कल्पना चावरा वारा बसेल सांगत मोहराच्या बातम्या. नव्हती कल्पना इथे पार्थिवाला फळविल बर्फ, आणि रुजेल ह्या बर्फामध्ये ते हिरण्यगर्भ. सतलजच्या पलीकडील नव्हती कल्पना 4000 मैल ओलांडूनही मी शेवटी पोहोचेन फक्त माझ्याच देशात. असेल वाहत गंगाच मिसिसिपीतून, असतील तिचेच 2 हात शस्त्रद्वीपाला मिठीत पकडणारे. किती कठीण परदेशात पोहोचणे स्वदेशाचा त्याग केल्याशिवाय. जेनेसिओ मधील फादर डॅगलीच्या घरासमोरील एका कुंडीमध्ये मला भासले तुळशी वृंदावन, आणि रात्रीच्या निर्भर नृत्यात मला भासल्या अनेक गोपी अनेक कृष्णांसह रासक्रीडा करताना. तेव्हाच चपापलो किती कठीण परदेशात पोहोचणे. उंबरठ्याला फुटलेली मथुरेची पायवाट असते न संपणारी. उंबरठ्याला फुटलेली मथुरेची पायवाट असते न संपणारी. अटलांटिक ओलांडूनही. मानवाचे अंतिम एक गोत्र. मिसिसिपी मध्ये मिसळू दे गंगा, राहीन मध्ये नंगा करो स्नान. मिसिसिपी मध्ये मिसळू दे गंगा, राहीन मध्ये नंगा करो स्नान. सिंधूसाठी झुरो ॲमेझॉन थोर. सिंधूसाठी झुरो ॲमेझॉन थोर. कांगो बंडखोर टेम्स साठी. नाईलच्या काठी रॉकी करो संध्या. नाईलच्या काठी रॉकी करो संध्या. संस्कृती अन वंध्या नष्ट हो.
वोल्गाचे ते पाणी, वोल्गाचे ते पाणी वाहू दे गंगेत, लाभो निग्रो रेत पांढरीला. माझा हिमाचल धरी अंतरपट, माझा हिमाचल धरो अंतरपट, लग्नासाठी भट वेदद्रष्टा. रक्ता रक्तातील कोसळवतो भिंती, रक्ता रक्तातील कोसळवतो भिंती, मानवाचे अंती एक गोत्र. 56 भाषांचा केलासे गौरव, तोची ज्ञानदेव जन्मा येवो. जागृतांनो फेका प्राणांच्या अक्षता, जागृतांनो फेका प्राणांच्या अक्षता, ऐसा योग आता पुन्हा नाही, ऐसा योग आता पुन्हा नाही. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एकते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी. शेक्सपियर म्हणे एकते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा ते त्वा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळ आली. वेगळेई वाटे वेगळाले काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळ आली. वेगळेई वाटे वेगळाले काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी, कजागिण घरी वाट पाहे. दोघे निघोनिया गेले दोन दिशा, कवतिक आकाशा आवरेना, कवतिक आकाशा आवरेना. क्षितिज नाचले वाळू भवती, क्षितिज नाचले वाळू भवती, वाळू बरळली नाही नाही. अशाच वेळी उंट उगवला आणि म्हणाला करीन काही. क्षितिज नाचले वाळू भवती, वाळू बरळली नाही नाही. अशाच वेळी उंट उगवला आणि म्हणाला करीन काही. अन मानेच्या बुरुजावरती चढले डोळे अवघड जागी, अन मानेच्या बुरुजावरती चढले डोळे अवघड जागी. क्षितिज पळाले दूर दूर अन वाळू जाहली हळूच जागी. रूप असे पाहुनी अजागळ, रूप असे पाहुनी अजागळ, भुलले वाळूचे भोळेपण. रूप असे पाहुनी अजागळ, भुलले वाळूचे भोळेपण. आणि तिच्या त्या वांझपणावर, आणि तिच्या त्या वांझपणावर गळला पहिला सृजनाचा क्षण. उंट चालला वाळूवरुनी, उंट चालला वाळूवरुनी, वाळू म्हणाली आहे आहे. खय्यामाने भरले पेले, महम्मदाने रचले दोहे. हा यात्रे करू तिथे नखळला, हा यात्रे करू तिथे नखळला. निळा पिरॅमिड शोधित जाई, तहानेसाठी प्याला मृगजळ, भूक लागता तहान खाई. तहानेसाठी प्याला मृगजळ, भूक लागता तहान खाई. निळा पिरॅमिड दिसला कापण, निळा पिरॅमिड दिसला कापण. खूण तयाची एकच साधी, निळा पिरॅमिड दिसतो ज्याला, तोच पिरॅमिड बनतो आधी, तोच पिरॅमिड बनतो आधी. उंचीन आपुली वाढते, उंचीन आपुली वाढते, फारशी वाटून हेवा. उंचीन आपुली वाढते, फारशी वाटून हेवा.
श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी. ती नकामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा. मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा. चिंता जगिया सर्वथा. चिंता जगिया सर्वथा कोणा न येई टाळता. उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे. विश्वास ठेवावाच लागे. व्यवहार चाले त्यावरी. सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले. दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले. तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. रसिक श्रोते हो, विंदांच्या कवितांचा मृदगंधाचा नजराणा तुमच्यासारख्या रसिकांसमोर सादर करताना आम्हाला खूप समाधान लाभलं, खूप आनंद वाटला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले महिनाभर आम्ही विंदांच्या अनेक कविता वाचल्या, शोधल्या, त्याच्या अंतरंगात शिरून त्या समजावून घेण्याचा प्रयत्न केला, भरपूर चर्चा केल्या. आणि एवढ्या सगळ्या कवितांमधनं कुठल्या कविता निवडायचं हे एक मोठं आव्हान आमच्या समोर होतं. शिवाय कार्यक्रम कोणत्या स्वरूपात सादर करायचा यावरही बराच विचार झाला. जसजशा विंदांच्या कविता वाचत गेलो तसं जाणवत गेलं की विंदा कुठल्याच साच्यात अडकलेले नाहीत. ना कवितेच्या विषयाच्या, ना आशयाच्या, ना मांडणीच्या. त्यामुळे विंदांच्या कविता सादर करताना नेहमीचा सादरीकरणाचा निवेदन कविता हा साचा न वापरता त्यांच्या खजिन्यातल्या कविता श्रोत्यांपर्यंत पोचवायच्या असं आम्ही ठरवलं. यावर आमचं एकमत झालं. आमचा आजचा हा प्रयत्न तुम्हाला रुचला असेल अशी अपेक्षा. विंदांच्या कवितांचा हा नजराणा तुमच्या समोर सादर करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल तौर्य प्रतिष्ठानचे आणि तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे मनापासून आभार. यानंतर कार्यक्रमात शेवटी अशी एक कविता जी विंदांनी लिहिली 70 वर्षापूर्वी, पण दुर्दैवानं आजही आजूबाजूची सामाजिक, राजकीय ही सगळ्या परिस्थितीमध्ये ती अतिशय चपखलपणे बसते. सादर करतोय सब घोडे 12%, सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते. जितकी डोकी तितकी मते. जितकी शिते तितकी भूते. जितकी डोकी तितकी मते. जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के. सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा. गोड गोड जुन्या थापा. तुम्ही पेरा, तुम्ही कापा. जुन्या आशा नवा चंग. जुनी स्वप्ने नवा भंग. जुन्या आशा नवा चंग. जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय? तुम्ही तरी करणार काय? आम्ही तरी करणार काय? त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के. जुना माल नवे शिक्के. सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी. जिकडे सत्ता तिकडे पोळी. जिकडे सत्य तिकडे गोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता. ज्याचा पैसा त्याची सत्ता. पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच स्वार. मंद घोडा अंधस्वार. याच्या लत्ता त्याचे बुक्के. याच्या लत्ता त्याचे बुक्के. सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी. सब घोडे चंदी कमी. कोण देईल त्यांची हमी? डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी? कोणीतरी देईन म्हणा. कोणीतरी देईन म्हणा. मीच फसवीन माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा. भुकेपेक्षा भ्रम बरा. कोण खोटा कोण खरा? कोणी तिर्या कोणी छक्के. कोणी तिर्या कोणी छक्के. सब घोडे 12%. सब घोडे 12%. सब घोडे 12%. सब घोडे 12%.
नमस्कार. अरे फार छान कार्यक्रम. आरती, अनु, रत्नाली, सागर, फार फार सुंदर. फार सुंदर प्रेझेंटेशन. आणि चॅटवर तर पाहताच आहात, म्हणजे अप्रतिम अभिप्राय आहेत. तो मला असं वाटतं अनेकांना अनेक प्रश्न प्रतिक्रिया असतील. मी कोणाला असं नियुक्त वगैरे केलं नव्हतं, पण मला असं वाटतं महेश जोशी आहेत आपल्या इथे, आनंद आहे, सुबोध आहे. सो आय थिंक एनीबडी वॉन्ट्स टू गो फर्स्ट. कौतुकापलीकडे दुसरे काही शब्द, किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम केला. तेवढं प्रचंड या कविवर्यांचं, महाकवीचं देणं आपल्याला आहे हे आम्हाला जाणवून दिलं. याबद्दल तुमचे अतिशय आभार. एका परीने पहिला विद्रोही कवी असं ज्यांना म्हणता येईल, इथून सुरुवात होऊन त्यांच्या कवितांचा प्रवास अतिशय कोमल, अतिशय प्रमाथी असं आयुष्य आणि त्यांचे भावना सगळ्या एकाच वेळी बाहेर येत असताना, आणि कवितेचं स्वरूप, कवितेचा घाट, याची विविध त्यांनी केलेले प्रयोग, आणि केवळ प्रयोग म्हणून नाही, हे आशयाला अनुकूल होते म्हणूनच केवळ प्रयोग, कारण त्यांची कविता या माध्यमावरची जबरदस्त पकड ही तर अद्वितीय आहे. म्हणजे या संपूर्ण सगळ्या कवितांमधनं जाणवणारा भाषा प्रभुत्व त्यांचं, आणि ते मांडायचंय म्हणून नाही, परंतु सहजपणे त्यांनी तो आशय ज्या पद्धतीने खुलत जातो आणि असा मनात येऊन गोळीसारखा बसतो, हे खरोखरच, आणि तुम्ही फार सुंदर ते सगळं मांडलं, त्यामुळे कौतुक. या पलीकडे दुसरं काही सांगणार नाही. थँक्यू. थँक्यू आनंद. होय होय. आणि सुरुवातीला या सगळ्या मंडळींनी सांगितलं तसं की क्षणात अवखळ आणि क्षणात गंभीर, आणि हे जे इतकं सुंदर कॅप्चर केलं तुम्ही चौघांनी, फारच फारच अप्रतिम. एनीबडी एल्स इन द ग्रुप? मी महेश बोलतोय. हा, बरोबर. फारच छान कार्यक्रम सादर केला तुम्ही चौघांनी मिळून. आणि मी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझ्या डोक्यात आलं, अरे विंदांच्या काही लहान मुलांसाठी लिहिलेल्या कविता आहेत, त्या घेणार आहेत की नाही. आणि किरळ रात्री ही माझी अतिशय फेवरेट कविता होती मी लहान असताना, आणि ती ज्या पद्धतीने तुम्ही सादर केली, मी अनेक वर्षांनी ती ऐकली आणि अंगावर असं म्हणजे काटा आला. इतकं मस्त तुम्ही ते सगळं, म्हणजे प्रत्येक त्याचा जे भूताचा जो प्रकार येतो तो तुम्ही ज्या पद्धतीने सादर केलात, इट वॉज ग्रेट. म्हणजे ऑफकोर्स लहान मुलांसारखे होऊन तुम्ही ते वाचलत, आणि बाकीच्या ज्या कविता होत्या, ज्या रोमॅन्टिक होत्या, ज्या थोड्या सामाजिक होत्या, त्याही तुम्ही तसाच भाव ओतून सादर केल्यात. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार. हे कंपायलेशन आधी पाठवल्यामुळे आम्हाला खूपच, म्हणजे मला पर्सनली मदत झाली. आणि आता ते मी वाचन, म्हणजे आय होप आय कॅन गेट टाइम टू रीड थ्रू अगेन. आणि फारच सुंदर. आणि अर्थात ही अपेक्षा होतीच तुम्हा सगळ्यांकडनं. सगळे काव्य वेडे आहात माहितीये मला, त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू महेश. थँक्यू महेश. मला असं वाटतं सुलेखा जैन, कॉमेंट, क्वेश्चन. हा, तर मला असं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आमच्या इकडे छोटासा हिंदी कवितेचा ग्रुप आहे, आणि माझं जे काम मी गेले कितीतरी वर्ष केलंय, त्याच्यात सामान्य माणसाचा ग्राफ कसा खाली खाली जातोय ते मी प्रत्यक्ष विटनेस केलंय, आणि त्याच्याबद्दल काहीतरी माझ्या हिंदी मित्रमैत्रिणींना सांगावं अशी माझी खूप इच्छा होती. आणि मी सब घोडे 12% मी माझ्या अत्यंत तुटपुंज्या हिंदीमध्ये भावांतर करायचा प्रयत्न केला, कारण मला त्याच्यापेक्षा सुयोग्य कविता कुठली दुसरी वाटली नाही ते मांडायला. आणि तुम्ही ती पण आज सादर केलीत, आणि अत्यंत माझे आवडते कवींचं सगळं सादरीकरण केलं. खूप 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 छान कार्यक्रम. कवितांचं सादरीकरण उत्तम. रत्नाली, सागर, खूप सुंदर तुम्ही केलं सादर. आणि विंदांना परत भेटण्याचा आनंद मिळाला. पुनर्भेटीचा झपताल, साठीचा गझल,
त्यांच्या तोंडून ऐकलं होतं, परत तुमच्या तोंडून ऐकताना खरंच खूप खूप सुंदर वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. प्राची, थँक्यू. आणि आरतीनं उल्लेख केला तसंच आमचं झालं की खूप कविता आहेत आणि खूप मोठा आवाक आहे आणि आम्हाला त्या सिलेक्ट करणंच खूप अवघड गेलं सुरुवातीला. वी आर ग्लॅड तुम्हाला आवडल्या सगळ्यांना. आम्ही आणि दर आठवड्याला आम्ही नवीन आमच्या फरमाईशी घुसवत होतो त्या कार्यक्रमात की ही एक घेऊया, ही एक घेऊ, असं म्हणजे एंड कसा करायचा कार्यक्रम ही मोठा प्रॉब्लेम होता. फक्त एकच सांगेन, मी माधवला पण म्हणलं की या सगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं चांगल्या सकस शब्दांमध्ये आणि चांगल्या विचारांमध्ये वावरायची आम्हाला गेले खरंच संधी मिळते. कारण तुम्ही इतके चांगले शब्द, चांगले विचार, इतकं सुदृढ काहीतरी तुमच्या आजूबाजूला सतत वावरत असतं आणि त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार. कारण गेल्या महिनाभर आम्ही विंदाबाई झालोय आणि पहिल्यांदा असं होतं गवसत नाही हा कवी हातात. म्हणजे एकीकडे आरती प्रभू आणि ग्रेस म्हणले तर माहितीये की ते दुर्बोध आणि ते वेगळी वाट चालणार आहेत. एकीकडे शांताबाई पाडगावकर म्हणले तर ते माहितीये की त्यांचे साधे सरळ सोपे शब्द येतात. पण जेव्हा विंदा शोधायला गेलो तेव्हा या सगळ्याच मध्ये ते आहेत. त्यामुळे ह्यांना नक्की या सगळ्यामध्ये कुठे बसवायचं आणि ह्यातलं काय काय घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न होता. मी सारखं म्हणते गवसत नाहीयेत, हाती लागत नाहीयेत विंदा, पण हेच तर त्यांचं कौशल्य आहे आणि हेच शब्दांवरचं प्रभुत्व आहे. मला अगदी मनापासून हे वाटतं की या सगळ्या शब्दांमध्ये आम्हाला वावरायला मिळालं महिनाभर, याच्या इतकं दुसरं सुख नाही. खूप खूप थँक्स या म्हणजे माधव, तौरी आणि सगळ्याच तुम्हा सगळ्या. आणि गौरीचा कार्यक्रम असल्यामुळे थोडंसं ना ते म्हणजे कम्फर्टेबली आम्ही करू शकलो की नाही आपल्याला आवडतं ते करू शकतो आणि लोक ऐकतील हा जो आम्हाला विश्वास होता ना, त्याच्यामुळे आम्हाला खूप फरक पडला. नाही तर नाही असं कसं नुसतंच प्रेझेंट कसं करणार वगैरे या टाईपच्या गोष्टींमध्ये खूप वेळ गेला असता. पण आपण म्हटलं नाही, आपल्याला जे प्रामाणिकपणे वाटतंय आणि बिंदांचं जे आहे ते इतके ते विखुरलेले आहेत की आपण कॉमेंट्री देऊन नाही काही फार साध्य होणार. आपण त्यांच्या शब्दांनाच प्रामाणिकपणे ठेवायचा प्रयत्न करूया आणि आपलं सादरीकरणच त्या दृष्टीने आपला वेळ त्याच्याच वरती घालवूया. सो थँक्यू तौर्य, कारण आम्हाला खूप छान वाटलं या असं नवीन काहीतरी इथे करून बघण्याचा आम्हाला नेहमीच विश्वास वाटतो. हो, मी पण माझे आभार त्यात एक ऍड करायचं म्हणजे की हा प्रयोग होता आमच्या दृष्टीने सुद्धा की निवेदन आणि मग कविता हा जो नेहमीचा फॉर्मॅट आहे तो थोडा सोडून आम्ही जरा हिंमत केली यावेळी की फक्त कविता म्हणूया आणि लेट्स सी हाऊ इट्स रिसीव्ड. सो थँक्यू माधव आणि तौर्य की आम्हाला म्हणजे हा प्रयोग करायला एक प्लॅटफॉर्म खूप चांगला आणि रसिकांचा आहे. सो आम्हाला कळवा की हा फॉर्मॅट कसा वाटतोय पुढच्या दृष्टीने. थँक्यू. पण फारच सुंदर कार्यक्रम तुमचा झाला. आणि सुबोध काहीतरी म्हणत होतास? हा, की तुम्ही सगळ्यांनी फार छान कवितेच्या आशयाला अनुरूप अशा अतिशय सुंदर कविता वाचल्यात. सागर, तू म्हणालास त्यांच्या कवितांचा आवाका खूप मोठा आहे, खरंय. आणि एका मागोमाग एक ह्या कविता वाचत गेला, त्याच्यामुळे थोडं असं झालं, पुरणपोळी संपते तोपर्यंत समोर भेळ आली, भेळ संपते तोपर्यंत मिठाई आली. असं किती वेगळ्या वेगळ्या विषयांवर किती सुरेख शब्दात त्यांचं लेखन. सगळ्यांनी फार छान प्रेझेंट केलं. सगळ्या लहान मुलांच्या कविता त्यांनी इतक्या सुरेख केलेल्या मला माहिती नव्हत्या. यातल्या मी एकच फक्त वाचली होती. उत्तम कविता सगळ्या आमच्या समोर आणल्यात. आयता आम्हाला सगळं छान ऐकायला मिळालं. थँक्यू. विद्युल्लता आणि आरती, तुमचं नाव घ्यायचं राहिलं, उल्लेख करायचा राहिला. खूप सुंदर. विद्युल्लता, मला पिशी मावशी फार आवडली, खूप छान जिवंत केली. थँक्यू. आम्ही समजून घेतलं. आय थिंक माधव माझ्या बाबांना म्हणायचं कोणीतरी. येस, बोला. या घरगुती कार्यक्रमात तुमच्या आम्हाला तुम्ही आमंत्रण दिलं याबद्दल खरोखर संयोजकांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. गेले 2 महिने मी सुद्धा विंदा करंदीकरच वाचतोय. मग आरती म्हणाली की विंदांचा आम्ही कार्यक्रम करू इच्छितो, तर तुमच्याकडे काही असेल तर बघा. आणि मग ते 2 कविता संग्रह मी सध्या वाचतोय. पण अनेक कविता माझ्या डोक्यावरनं गेल्या. पु ल देशपांडे म्हणायचे की हे ट्रिपल इंजेक्शन घ्यावं लागतं. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट. विंदांच्या मी अनेक वेळा कविता ऐकलेल्या आहेत.
म्हणजे 1959 साली प्रथम आमचा भोंड्यान हवी ही कविता मी ऐकली होती त्यांच्या तोंडून. आज मला खरं कुतूहल होतं की विंदा नसताना सुद्धा तुम्ही त्यांच्या या इतक्या विविध प्रकारच्या कविता बालगीतापासून ते अनाकलनीय गीतापर्यंत कशा पोचवता याचं मला विलक्षण कुतूहल होतं. पण ते तुम्ही सगळ्यांनी मिळून अतिशय उत्तम रीतीनं पोचतं केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आणि आता मी पुन्हा नव्यानं विंदा वाचायला सुरुवात करणार आहे. आजच्या कार्यक्रमाचं माझ्या दृष्टीनं हे फार मोठं फलित आहे, श्रेय आहे. अरिस्टॉटलचं काय काव्य, हृदगंध म्हणजे काय, सगळं असतं आपल्याजवळ, पण अशा रीतीने उलगडून दाखवल्यानंतर त्याचं मोल अधिक वाढतं असं मला मनपूर्वक वाटतं. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आमचे मित्र जुने ज्यांना मी शाळेपासून ओळखतो, आनंद लागू, त्यांची मानाची भिगवाळी, तो फोटो सुद्धा माझ्याकडे आहे. आनंद वासुदेव पाळन यांनी केला होता मी तेव्हा. तर मला खरंच अतिशय म्हणजे तुमच्या वयाचाच झालोय असं मला आज वाटलेलं. धन्यवाद. थँक्यू काका. वा, फार छान. मिनिटं जर असली हा तर बोला. आजच्या सादरकर्त्यांनी आज विंदांच्या संबंधी म्हणजे कवी संबंधी आरती प्रभूंच्या बद्दल बोलताना त्यांनी बरंच काही काही सांगितलं होतं त्यांच्या कविता समजाव्यात म्हणून. आणि थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये जर विंदांच्या विषयी सांगितलं, जवळजवळ ऋषितुल्य अशा पद्धतीचं त्यांचं जीवन कसं होतं आणि लहानपणापासून याविषयी जर थोडंसं जर तुम्ही बोललात तर कदाचित सगळ्यांना ते ऐकायला आवडेल असं वाटतं. कदाचित माहिती नसेल अशा 1-2 गोष्टी, म्हणजे काही जणांना माहिती असतील पण माहिती नसतील अशा 1-2 गोष्टी मला सांगायला आवडेल. की विंदा मूळचे कोकणातले आणि कोल्हापूरमध्ये असताना ते वार लावून जेवायचे. अशा परिस्थितीतून ते वर आले. आणि बऱ्याच जणांना माहिती नसतं की विंदा हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. मराठीमध्ये एवढं साहित्य आहे पण ते इंग्रजी शिकवायचे कॉलेजमध्ये. 2 गोष्टी आणखी आहेत, म्हणजे ह्या पण अनेकांना माहिती असतील. विंदांनी स्वातंत्र्य सैनिक होते पण त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन नाकारली. आणि जेव्हा नाकारली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी देशासाठी मला जे वाटलं करावंसं ते मी केलं आणि आता मला नोकरी आहे तर मला देशाकडून आणखी परत पेन्शनची अपेक्षा नाही. हे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामधून जाणवतं. आणि दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा ते सिनियर प्रोफेसर होते कॉलेजमध्ये तेव्हा त्यांना ज्युनियर प्रोफेसर्सना काढावं लागणार होतं कॉस्ट कटिंगमुळं. तर त्यांनी स्वतःहून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते म्हणले माझं आता झालेलं शिक्षण, माझं आयुष्य मी एवढं शिकवलंय म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे ही निवृत्ती त्यांनी जशी घेतली तशीच लिखाणातून पण त्यांनी निवृत्ती घेतली. आणि त्यांनी ठरवून सांगितलं की यापुढे मी लिहिणार नाही आणि तो शब्द पाळला. आणि म्हणजे कुठली हाव नसणं आणि सगळं सोडून देणं हे किती अवघड असतं ते जाणवलं असताना. बरीच आम्ही आर्टिकल्स वाचलेत, खूप कलेक्शन झालेलं आहे याच्यावर आणि त्यामुळे कुणाला इंटरेस्ट असेल तर आम्ही नंतर जरूर शेअर करू. सबमिशन. मला असं वाटतं की एकीकडे कमालीच्या शारीरिक प्रेमाच्या कविता तितक्याच त्यांनी ज्या लिहिल्या, ती एकीकडे आसक्ती आणि दुसरीकडे विरक्ती यामधला त्यांचा जो प्रवास आहे आणि तो खराच प्रवास कुठेतरी वैचारिक मानसिक लेवलला झाल्याशिवाय माणूस असा या सगळ्यातनं जाऊन सगळ्याला इतक्या सहजतेने सामोरं जाणं हे त्यांचं मला कमालीचं म्हणजे वैशिष्ट्य वाटतं. म्हणजे मी भारावून गेले की हाच माणूस हे कसं लिहू शकतो, तोच इतका लहान मूल कसं होऊ शकतो, तोच इतका विरक्त कसा होऊ शकतो. पण मला असं वाटतं की ते खळखळून जगायचे. म्हणजे आम्ही या सगळ्या कार्यक्रमात एवढा 150, 200, 300 कविता वाचल्यानंतर असं आलं की मला माझ्या दृष्टीने मला विंदा हा माणूस तो क्षण मनापासून जगणारा वाटला. आणि हे म्हणजे मला मी अजूनही त्या सगळ्या ह्याच्यात की कसं काय शक्य एका माणसाला सगळ्याला इतकं सहजतेने आणि इतक्या प्रामाणिकपणे सामोरं जाणं. हे माझ्या दृष्टीने विंदांचं जे होतं ते रक्तसमाधी आणि त्यांच्या ज्या कविता आहेत
ते निखळ शारीर अनुभवामधलं रसरशीत, ते मला आतापर्यंत कुठल्याही मराठी कवींमध्ये न सापडलेलं आहे, की म्हणजे त्यांनी तो अनुभव इतका ऑब्जेक्टिव्हली आणि तरी सुद्धा इतका तो वेगळ्या यानी आणि लिहिलेला आहे, की त्या कविता ज्या आहेत त्या मला फारच गोंधळून टाकतात. कारण बाकीचं थोडंफार अध्यात्म वगैरे म्हणजे असं नाही, पण म्हणजे मला ते फारच या सगळ्या जेव्हा आम्ही वाचल्या तेव्हा मी अजूनही रक्तसमाधी आणि त्यांच्या ज्या त्या याच्या कविता आहेत, म्हणून मी या लोकांना म्हटलंय की आपण एक वेगळ्या विंदांच्या त्या कवितांवर एक कार्यक्रम करायला हवा. कारण त्या निखळ शारीर अनुभवांबद्दल इतक्या समर्थपणे आणि शब्द बंबाळ न होता, मला विद्यांचं ते अगदी आवर्जून की कुठेही शब्द बंबाळ नाही, म्हणजे असे शब्द असतात की ते काहीतरी उभं करूनच कुठेही आजूबाजूला फिरणं वगैरे काही नाही, म्हणजे ते तर मला त्या कविता विरूपिकांबद्दलही तसंच म्हणताय. राईट, त्यांचंही आपल्याला ते आभार घेतल्यात तर त्याच्याबरोबर खुशी काकांना काहीतरी बाबा बोल. विंदा कर्णिकरांची आता जी कोल्हापूरची आठवण सांगितली, ते प्राध्यापक होते. त्याच्या आधी ते तासगावला माध्यमिक शिक्षक होते, मग ते कोल्हापूरला प्राध्यापक झाले. आणि दुसरी गोष्ट, अवघडपणा आणि सोपेपणा आणि दूरदृष्टी आणि स्वातंत्र्य सैनिक असा जो उल्लेख केला, त्या संबंधी मी एक 4 ओळी त्यांच्या ज्या मला आठवत आहेत त्या वाचून दाखवू का? होय होय. तर चारोळ्या हा जो प्रकार आहे, चारोळ्या 4 ओळीमध्ये अर्थ येणं, त्यातली एक मला आता आठवली आहे. इतिहासाचे अवजड ओझे, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्यांचे आणिक चढूनी त्यावर भविष्य वाचा. आणि आम्ही जेव्हा राष्ट्रसेवा दलामध्ये जायचो तेव्हा निळू फुल्यांच्या बरोबर आम्ही विंदांची पण गाणी म्हणत होतो. त्यातलं एक असं गाणं आहे, उठ उठ सह्याद्रे घुमवित बोल मराठी खडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागरकडे, टिळक गोखले फुले रानडे आगर कर वैखरी, टिळक गोखले फुले रानडे आगर कर वैखरी, स्वातंत्र्याच्या 5 मशाली जळती वेदीवरी, या ज्योतीवर दीप पेटवा, या ज्योतीवर दीप पेटवा, चला भविष्याकडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागरकडे. फार सुंदर. आनंद, विल गिव्ह यू द लास्ट वर्ड. पुन्हा एकदा एका खरोखर ज्यांना मराठीतला महाकवी म्हणता येईल अशा या अतिशय चतुरस्त्र आणि जसं सांगितलं तसं की जीवनावर मनापासून प्रेम करणाऱ्या पण त्याच वेळी अतिशय तटस्थपणे या सगळ्याकडे बघून त्याचा अतिशय सौंदर्यमय अनुभव, की केवळ जगण्याचा अनुभव वासनामय नव्हे तर सौंदर्यमय अनुभव या वासनेचा सुद्धा करणारा हा अतिशय कवी आमच्या समोर इतक्या सुंदरपणे तुम्ही उलगडून ठेवला, त्याबद्दल तुमचे अतिशय आभार. आणि राम जसं म्हणला तसं की त्याला जसं हे वाटलं की आपण हा कवी आता पुन्हा एकदा वाचायला सुरुवात करायला हवी. आम्ही शाळेमध्ये आपल्याला धड्यामध्ये 1-2 यांच्या कविता असायच्या आणि नंतर 1-2 त्यांचे कार्यक्रम जेव्हा ते 3 जण करायचे ते ऐकलेले, पण पुन्हा खरोखर हा कवी वाचायला पाहिजे अशी सगळ्यांच्या मनामध्ये तुम्ही इच्छा निर्माण केलीत. हे खरोखर या कार्यक्रमाचं फार मोठं यश आहे. असेच कवी तुम्हाला जसं वाटलं महिनाभर की हा कवीचा त्यांची भाषा आपल्या भोवती असणं हा खरोखर आपल्या अतिशय उच्च अनुभव होता. अशा दर्जाचा अनुभव आपल्याला मिळत राहणं आणि यातूनच आपण जास्तीत जास्त सगळेजण या गट्ट्याचं जे मूळ हे होतं काव्यशास्त्र विनोदेनं, त्यांनी आपण सगळे जास्त चांगली माणसं होत जाऊ असं हेतलं जे या कवीचं आहे हे आता. आणि माझं शेवटची प्रार्थना जी म्हणणार आहे त्यातनं ते शेवटी येईल आणि हीच कवीची इच्छा. माधव, एकच सांगू का एक प्रार्थनेआधी?
आम्हाला रिसर्च करताना आम्ही कविता सगळ्यांकडे सगळी पुस्तकं नव्हती उपलब्ध, तेव्हा आम्ही इंटरनेटवर शोधत होतो. तेव्हा लागलेला शोध मी तुम्हाला सगळ्या माहितीसाठी म्हणून सांगावं वाटतं मला. आयुष्याला द्यावे उत्तर नावाची कविता आहे आणि ती सगळीकडं विंदांच्या नावावर फिरते आहे. आम्ही इनफॅक्ट कार्यक्रमात घेणार होतो, पण आम्ही संशोधनात आम्हाला लक्षात आलं की कविता ती विंदांची नाहीये, ती गुरु ठाकूरांची कविता आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे की ज्याचं श्रेय आहे ते त्याला द्यायला हवं. आणि विंदांच्याच कवितेतलं वाक्य आहे, श्रेय ज्याचे आहे त्याला द्यावे. तर मला वाटतं हा उल्लेख करणं मला आवश्यक वाटलं इथं. थँक्यू. थँक्यू सागर. तर मंडळी, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ आता. तौर्य प्रतिष्ठानच्या व्हर्च्युअल फोरम मध्ये सामील झाल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. लेट अस थँक आरती रानडे, विद्युलता महाबळ, रत्नाली पाटील आणि सागर सावडे. विशेषतः रानडे काका, फार फार धन्यवाद. फार छान वाटलं तुम्ही आलात आमच्या या फोरम मध्ये आणि थोडंसं आम्हाला ऐकवलं त्याबद्दल. आमच्या तौर्य प्रतिष्ठानच्या सभासदांना आज आनंद मिळाला तसं खूप खूप छान ऐकायला पाहायला मिळालं. पुन्हा भेटूया 2 आठवड्यांनी रविवार 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता. 13 सप्टेंबर रोजी सादर होणाऱ्या कार्यक्रमाची एक छोटीशी रूपरेषा, सूर्यपुत्र लोकमान्य असं या कार्यक्रमाचं नाव आहे. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील अपरिचित पैलूंची झलक. सादरकर्त्या असणार आहेत डॉक्टर स्मिता दामले. डॉक्टर दामले या इतिहास संशोधक आहेत. त्यांची आजवर 13-14 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. तर टिळकांचं साहित्य, त्यांच्या निकटवर्तीयांचे अनुभव कथन आणि तत्कालीन इतिहास साधनं यांच्या अनेक वर्षांच्या अभ्यासाने सिद्ध झालेल्या सूर्यपुत्र लोकमान्यांची त्या आपल्याला ओळख करून देतील. सुरुवातीलाच म्हणजे सूर्यपुत्र का, इथून ते चालू होईल. त्याच्यामुळे वेटिंग फॉर इट. 13 सप्टेंबर, रविवार 13 सप्टेंबर. तर या सत्राचा समारोप प्रार्थनेने करूया. ओम सर्वे सुखिनः भवन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.